डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाचे महत्त्व माहिती होते. शिक्षण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक समीकरण आहे. कोणत्याही देशाचा राज्यकारभार सुरळीत होण्यासाठी सुशिक्षित लोकांनी राजकारणात आले पाहिजे. अर्धशिक्षित लोक राजकारणात आले तर राज्यकारभार व्यवस्थित चालवला जाणार नाही, याची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राजकारण आणि चांगले नेते यांचे महत्त्व माहीत होते. बाबासाहेबाबद्दल अनेक गोष्टी आहेत जी जगासमोर लवकर येत नाहीत. किंबहुना बाबासाहेब जगासमोर येऊ दिले जात नाहीत, शिकवले जात नाहीत किंवा त्यावर चर्चाही केली जात नाही. त्यापैकीच एक ती म्हणजे राजकारणात प्रवेशासाठी शाळा सुरू करण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना. बाबासाहेब केवळ संकल्पना मांडून थांबले नाहीत, तर त्यांनी ते करून दाखवले. जुलै 1956 तशा प्रकारची शाळा काढली. राजकारणातील प्रवेशासाठी काढलेली ही पहिली शाळा होती. आगामी राजकीय नेत्यांना त्यांच्यात बौद्ध दृष्टिकोन बिंबवून त्यांना योग्य प्रशिक्षण देणे हा या शाळेचा महत्त्वाचा उद्देश होता. त्यांना सामाजिक शास्त्राच्या विविध विषयाचे प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना संसदीय विधिमंडळ कार्यपद्धती याबाबत सखोल माहिती देऊन चारित्र्यसंपन्न नागरिक घडवणे हे या शाळेचे उद्दिष्ट होते. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी ही जगातील एकमेव शाळा असावी. पण दुर्दैव असे की या शाळेची पहिली बॅच ही शेवटची बॅच ठरली. शाळा केवळ 8 महिने चालली. बाबासाहेब चांगल्या मुख्याध्यापकाच्या शोधामध्ये होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10 डिसेंबर रोजी वक्तृत्व कौशल्यावरील प्रशिक्षणार्थींना संबोधित करणार होते. परंतु त्याआधीच 4 दिवस अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. राजकीय लोकशाहीचे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत रूपांतर करायचे असेल तर राजकारणात काय करायला हवे आणि काय करू नये हे शिकायला हवे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या शाळेचे संचालक होते, तर श्री रेगे हे या शाळेचे कुलसचिव म्हणून काम पाहत होते. शाळेत एकूण 15 विद्यार्थी प्रशिक्षण घेत होते. ही शाळा केवळ 8 महिने चालली.